स्वराज्य संवाद न्यूज, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। मी पांडुरंग मुठे, स्थानिक प्रमुख मनसर आगार। आज बुधवार दिनांक 11 मार्च। आज अण्णासाहेब आवटे कॉलेज मनसर आणि नगरपंचायत मनसर शहर यांच्या माध्यमातून मनसर आगाराकडून स्वच्छतेचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे। आज मनसर स्थानक व मनसर बस स्थानक परिसरामध्ये तर आज JCB लावून स्वच्छता चाललेली आहे। इथं हे काँग्रेसचं गवत वगैरे कचरा वगैरे साफ करायचं काम चालू आहे आणि NSSच्या विद्यार्थ्यांनी आता मनसर बस स्थानक पुढचे फलाटाची जागा साफ करून गेलेले आहेत। अजून तिकडे पलीकडे चालू आहे काम। आज दिवसभरात JCB मार्फत बाकीचा राहिलेला परिसर स्वच्छ करायचं काम होईल पूर्ण। आता या ठिकाणी स्वच्छता केलेली आहे हा आणि पूर्वी काही आता समस्या येतात लोकांच्या साफसफाई नाही किंवा त्याबद्दल काय सांगा? स्वच्छता आता नगरपंचायतच्या माध्यमातून बरंच आता मी माझ्या म्हणजे मी इथं हजर झाल्यापासून ही तिसरी वेळ आहे JCB सर्व कचरा साफ करायची। त्यामुळे आणि इथं राहिला प्रश्न फक्त सुलभ शौचालयाचा, त्यांना वेळोवेळी आमच्याकडून मार्गदर्शन वगैरे सूचना केलेल्या जाते, त्यांच्यावर दंडात्मक कार्यवाही पण केलेली जाते। कोणाच्या संयुक्त विद्यमाने झालेली तुम्ही साफसफाईचा हा मुद्दा तुम्ही घेतलेला आहे? आम्ही मनसर आगारामार्फत आम्ही यांच्याकडे नगरपंचायतीकडे मागणी केली होती, बाबा तुमचे कर्मचारी वगैरे ट्रॅक्टर वगैरे साहित्याची मागणी केली होती आणि आम्ही अण्णासाहेब आवटे कॉलेजमध्ये आमचे सहकारी जाऊन भेटले होते त्यांना। तुमच्या संयुक्त माध्यमाने काय तारीख डिक्लेअर करून आम्हाला कळवा, त्या पद्धतीने त्यांनी आजचं काम हाती घेतले होते। म्हणजे पूर्ण हा जो एसटी स्टँडचा परिसर आहे तर ते पूर्णपणे साफसफाईचं काम या ठिकाणी केलेलं आहे होय। आता इथं पुढे लोकांना आम्ही मार्गदर्शन करू, बाबा हे परिसरातील लोक काय कचरा आणून टाकतात इथं, त्यांना नगरपालिकेला आम्ही पत्र देऊन त्यांना सूचना द्यायला सांगू, कचरा काय करू नका। आता बाकीचा प्रश्न राहिला एसटी गाड्या स्वच्छतेचा, तर ते आम्ही वर्कशॉपच्या माध्यमातून धुवून घेतल्या जातील, झाडून घेतल्या जातील।